नमस्कार. आज मी एक वेगळाच विषय घेऊन आले तुमच्याकडे. आता बघा, आपण अनेक वेळेला असं बघतो की आपल्या आजूबाजूला असणारे अनेक तरुण किंवा काही जण एक पुराशी स्वप्न बाळगतात, मोठं उद्योजक व्हायचं आणि त्या दिशेने मार्गक्रमण चालू करतात. हे करत असताना त्यांच्या समोर प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याच मित्रवर्गातला कोणीतरी, एखादा मित्र किंवा भाऊ, नात्यातलं कोणीतरी किंवा हे मोठे मोठे उद्योजक असतात, जसे की टाटा, बिर्ला, अंबानी इत्यादी. आणि होतं काय की सगळ्या तयारीनिशी म्हणजे भांडवल असतं, त्या विषयाचं ज्ञान असतं आणि ते त्यांचं पहिलं पाऊल टाकतात बिझनेस करायला. पण ह्याच्यातले काही जणच या उंच शिखरावर गेलेले आपण बघतो आणि अनेक जण मात्र खालतीच राहतात. आता असं का होतं, केलाय याचा विचार? अहो, आता असं बघा की बिझनेसला लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात मुख्य करून भांडवल असतं. ते तुमच्याकडे आहे, पण तुम्ही हा विचार करा की जे तुमच्याकडे स्वतःकडे भांडवल लागतं ते तुमच्याकडे आहे का? आता तुम्ही म्हणाल नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तर बघा की तुमची जी प्रकृती असते ना, हे प्रकृती म्हणजे तुमचं एक महत्वाचं भांडवल असतं. आणि याचं कारण असं की बिझनेसला लागणारे गुण तुमच्या प्रकृतीतून तुम्हाला सहाय्य करतायत का नाही? तुम्हाला बिझनेस करण्याकरता जी बुद्धी लागते ती तुमच्या प्रकृतीतून आलेली असते आणि ती तुम्हाला मदत करते का नाही हेही बघणं तितकंच गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गुणांची जर तुम्हाला साथ मिळाली तर तुम्ही नशीबवान आहात, कारण तुम्ही त्या मोजक्या लोकांपैकी आहात जे यशाच्या शिखराला गाठू शकतात निश्चितपणे.